नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण श्री गजानन महाराज भक्त निवास पंढरपूर इथे आलो आहोत। श्री गजानन महाराज भक्त निवास हे पंढरपूरमधील सगळ्यात स्वस्त आणि मस्त भक्त निवासापैकी एक आहे। तर आजच्या भागामध्ये आपण ह्या भक्त निवासामध्ये आपण बुकिंग कशी करू शकतात, इथे राहायची सोय काय आहे, इथे खायची सोय काय आहे, इथे कुठल्या रूम्स अवेलेबल आहे, त्याचं फेअर किती आहे, तर ही सगळी माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये आपणास देणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कुठे स्किप करू नका। अतिशय भव्य असे महाद्वार आपण बघू शकतो आणि इथनं आपल्याला आतमध्ये शिरायचे आहे। श्री संत गजानन महाराज भक्त निवास इथे आतमध्ये शिरल्याबरोबर पंढरीचे वारकरी यांची सुंदर मूर्ती आपण बघू शकता आणि खाली श्री संत जनाबाई यांची काही ओळी आहे। पंढरीचा वारकरी त्याचे पाय माझे शिरी, शोक उत्तम चांडाळ, पाय ठेवीन कपाळ, वंद्य होय हरिहरा, सिद्धमुनी ऋषीश्वरा, मुखी नाम गर्जेवाणी, मने नामायाची जनी। जर तुम्हाला रूम बुकिंग करायची असणार किंवा रूम नोंदणी करायची असेल तर हे रूम नोंदणी कार्यालय आहे। तर मित्रांनो, इथे कुठल्याही प्रकारची ऑनलाईन बुकिंग स्वीकारल्या जात नाही, इथे येऊनच तुम्हाला बुकिंग करावे लागतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे जर तुम्ही एकटे असणार तर तुम्हाला इथे रूम दिल्या जात नाही, तुम्हाला इथे डॉर्मेटरीसुद्धा दिली जात नाही जर तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला इथे फॅमिलीसोबत असणे, अगदी फॅमिली किंवा कुटुंबासोबत असणे अगदी अनिवार्य आहे, तेव्हाच तुम्हाला इथे रूम दिले जाते। तर इकडे रूम नोंदणी कार्यालय दिली आहे खोली। तर आपल्याला आधी इथे वेटिंग रूममध्ये बसायचं असतं रूमसाठी, आणि इथे आपण बघू शकतो इथे साधी रूम 10 व्यक्तींसाठी 300 रुपयाला आहे, अटॅच बाथरूम 5 व्यक्तींसाठी 400 रुपयाला आहे, सुसज्जयुक्त रूम 2 आणि तिघांसाठी 350 आणि 450साठी नॉन AC रूम आहे। जर आपल्याला AC रूम पाहिजे असेल तर इथे वातानुकूलित AC दिली आहे 2, 3, 4, 5 लोकांसाठी, तर ही 800 आणि 950 रुपयाला आहे। इथे डॉर्मेटरी हॉलसुद्धा 70 रुपयाला। तर इथे वेटिंग रूम दिली आहे, तर इथे वेटिंग रूममध्ये आपल्याला आधी थांबावं लागतं आणि जसा आपला नंबर आला तशी इथे आपल्याला रूम मिळते। तर गर्दीच्या वेळी किंवा सुट्टीच्या दिवशी इथे रूम भेटणं थोडं अवघड असतं, तर सकाळीच इथे रूम फुल होऊन जातं। जसं काल मी इथे आलो होतो 2 वाजता, परंतु काल इथे 11 वाजता सगळ्या रूम्स फुल झाल्या होत्या। बुकिंग कार्यालयापासून थोडं पुढे गेल्यावर इथे पार्किंग आणि वाहन तळाची व्यवस्था देण्यात आली आहे। तर मित्रांनो, आपण आता पार्किंगकडे चाललो आहोत। तर इथे अतिशय भव्य अशी पार्किंग आहे आणि अतिशय आणि अगदी निःशुल्क अशी ही पार्किंगची व्यवस्था श्री गजानन महाराज माऊली संस्थानतर्फे राबवण्यात येत आहे। डाव्या बाजूला हे जे मंदिर आपण बघत आहोत श्री गजानन महाराजांचे मंदिर आहे, आणि इथं सरळ गेल्याबरोबर ही आहे पार्किंग। तर पार्किंगसाठी तिकडनं मेन रोडवरनं एंट्री दिली आहे। तर मंदिराच्या परिसरातच पार्किंगची अतिशय प्रशस्त अशी व्यवस्था आहे आणि ही अगदी निःशुल्क अशी पार्किंगची सोय आहे। बरेचसे भाविक इथे बसेसने सुद्धा येतात, तर बस पार्किंगसाठी सुद्धा इथे व्यवस्था दिली आहे। तर श्री गजानन महाराजांचे मंदिर सकाळी 5 वाजता उघडते आणि सकाळी पहाटे 5:15 ते 6पर्यंत इथे काकडा आरती होते आणि दुपारी 5 ते सायंकाळी 6पर्यंत इथे हरिपाठ होतो। तर याचा आपण लाभ घेऊ शकता इथे आलात तर। श्री गजानन महाराज भक्त निवास इथे 2 प्रमुख मंदिरे आहेत। यामध्ये एक श्रीरामाचे मंदिर आहे आणि हे दुसरे श्री गजानन महाराजांचे मंदिर आहे। तर इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता। हे जे पुढे जे मंदिर बघत आहात हे श्रीराम मंदिर आहे
आणि हे जे मंदिर आहे हे गजानन महाराज मंदिर आहे. बघू शकता हे संगमावरी दगडाने अतिशय कलात्मकरित्या बनवलेले हे मंदिर आहे. आणि जरी तुम्ही इथे राहत नसाल आणि बाहेर असाल तरीसुद्धा इथे दर्शनासाठी तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. इथे गोमुख आपण बघू शकता. मंदिराच्या गाभाऱ्यात कुठेही फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई आहे, त्यामुळे बाहेरून हे मी तुम्हाला दाखवत आहो. तर मित्रांनो, मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि स्वच्छ आहे. इकडे श्री गजानन महाराज मंदिराच्या बाजूला श्रीराम मंदिर सुद्धा आहे, तर इथे सुद्धा आपण भेट देऊ शकता. तर मित्रांनो, हा मार्ग प्रसादालयाकडे गेला आहे. तर इथे प्रसादालय केवळ जे इथे राहायसाठी असतात त्यांसाठी येथील प्रसादालय उपलब्ध आहे. बाहेरच्या लोकांना येथील प्रसादालयाचा वापर करण्यासाठी अनुमती नाही आहे. तर इथे प्रसादालयासाठी ज्यांनी इथे रूम्स घेतल्या त्यांसाठीच हे केवळ आहे. इथे अल्पोपहाराचा वेळ सकाळी 6 ते 9 पर्यंत आहे आणि भोजन प्रसाद सकाळी 10:30 ते 1:30 पर्यंत यावेळेस मिळते. इकडे वडाच्या झाडाखाली श्रीकृष्ण आणि राधाची मनमोहक मूर्ती आपण इथे बघू शकता. आणि ह्या परिसरामध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यांचे लक्ष ही सुंदर मूर्ती वेधून घेते. तर मित्रांनो, येथील जे मुख्य प्रसादालय आहे तर ते केवळ इथे ज्यांची रूम बुक आहे त्यांसाठीच आहे. आणि जर तुमची इथे रूम बुक नसणार आणि तुम्ही केवळ इथे श्रीराम मंदिर किंवा गजानन महाराज मंदिराला भेट द्यासाठी आले असणार तर तुमच्याकडे एक पर्यायी उपहारगृह आहे. ते उपहारगृह म्हणजे डोंबे उपहारगृह. तर इथे सुद्धा आपण नाश्ता करू शकता. इथे नाश्ता तसेच जेवायची सुद्धा सोय आहे आणि हे एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. तर इथे आपण बघू शकता डोंबे उपहारगृह, परंतु इथे भरपूर कमी पर्याय आहे. इथे केवळ आपण इडली, चटणी, चहा, कॉफी, राईस प्लेट, पोहे, उपीट, पुरी भाजी आणि डाळ भात इतक्या वस्तू आपण इथे घेऊ शकता. तर अगदी छोटंसं असं हे उपहारगृह आहे. इथे केवळ 7-8 टेबल्स आहे, परंतु जर आपण बाहेरून आले असणार तर नक्कीच आपण इथे जेवण किंवा अल्पोपहार घेऊ शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.